नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. मे पेड इन माहे जून पासूनचे वेतन अदा करण्याबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. मे पेड इन जूनपासूनचे वेतन अदा करण्याबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. सदर परिपत्रकानुसार असे नमूद करण्यात आले आहे की सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून शासनपत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थेमधील किती कर्मचारी निवडणूक व अन्य कामाकरिता प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत, अशा कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्तीने कार्यरत कालावधीसह माहिती तत्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तसेच सर्व संबंधित शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थेमधील शिक्षक निवडणूक व अन्य कामाकरिता प्रतिनियुक्तीने कार्यरत असणाऱ्या त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करण्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश सदर परिपत्रकात दिलेले आहे. त्याचबरोबर सदर सादर करण्यात आलेल्या माहिती व्यतिरिक्त शिक्षकांची प्रतिनियुक्ती शासकीय कार्यालयात असेल तर त्यांनाही कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्याचे सूचित करण्यात आलेले आहेत. तसेच सर्व संबंधितांना कार्यमुक्त केल्याच्या आदेशानंतरही कर्मचारी जर मूळ आस्थापनेवर रुजू झाले नाही तर त्यांचे मे माहे जूनपासूनचे वेतन अदा होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचेही निर्देश सदर परिपत्रकात देण्यात आलेले आहे.